नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग युअर पॅरेंट्स ऑल्सो. ओके, मी आहे प्राध्यापक प्रमोद ढगे, ढगेच केमिस्ट्री क्लासेस अहमदनगर येथे गेली 10 वर्ष केमिस्ट्री शिकत आहे आणि शिकवत आहे. तुम्ही म्हणाल शिकत आहे असं कसं काय म्हटलात, तर प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शिकवत असताना आम्हालाही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन नॉलेजमध्ये भर पडते आणि म्हणून मी सुद्धा एक विद्यार्थी असल्यासारखा तुमच्यासोबतच शिकत आहे. फार वाईट वाटते, सुरुवातच लेक्चरची अशी करतोय आपण की आपण या लॉकडाऊन पिरियडनंतर 11वीच्या क्लासेससाठी अशा पद्धतीनं भेटत आहोत. तुम्ही तुमच्या घरी आहात, मी या क्लासरूममध्ये आहे. सर्व क्लासरूम आहे, दरवर्षी हा क्लासरूम भरलेला असतो, त्याच्यासमोर आम्हाला बोलावं लागतं. आज अनफॉर्च्युनेटली वेळ अशी आली आहे की तुम्हाला घरामध्ये राहून तुमच्या शिक्षकाशी असं इनडायरेक्टली भेटावं लागते, परंतु त्याला पर्याय नाही आहे. हे संकट फार मोठं आहे, सगळीकडेच आहे आणि त्याच्यासाठी सोल्युशन एवढं एकच आहे की आपण एकमेकांपासून सध्या तरी दूर राहून आपलं शिक्षण आणि आपला बेस पक्का करण्याच्या दृष्टीनं सुरुवात करणार आहोत. सो थोडक्यात स्वतःचं इंट्रोडक्शन देतो. तुम्हा विद्यार्थ्यांना थोडंसं ढगे सर फक्त एवढंच कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, तर मी प्राध्यापक प्रमोद ढगे. मी स्वतः MSc केमिस्ट्री फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, 2009 सालचं गोल्ड मेडल विनर इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. I have qualified the SET examination 2 times and the NET examination also 2 times with a all India rank in first 100, top 100. Very important thing is, सर्वात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगावीशी वाटते की प्रकर्षानं काही अडचणींमुळे आणि काही पर्सनल गोष्टींमुळे मी IIT पवई स्वतः रिजेक्ट केलेलाच कॅन्डिडेट आहे. 2011 साली माझं IIT पवई येथे PhDसाठी सिलेक्शनही झालं होतं. मी स्वतः जाऊन ॲडमिशनही घेतलं होतं, पण काही वैयक्तिक अडचणींमुळे मला IIT पवईपर्यंत पोचता आलं नाही किंवा मी जाऊ शकलो नाही आणि मी फॅमिलीला प्रायोरिटी देऊन या क्षेत्राकडे आलो. पण सर्वात सांगण्याची आनंदाची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या क्षेत्रामध्ये मला आवड होती, दॅट इज वॉट द टीचिंग मेथड, त्या फील्डकडे मी आलो आणि मला विद्यार्थ्यांच्या रूपानं, पालकांच्या रूपानं फार मोठं प्रेमही मिळत आहे. सो आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅव द व्हेरी नाईस फील्ड, टीचिंग फील्ड, जिथे मला स्वतःला खूप आवड आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये मला फार आनंद मिळतो, विद्यार्थ्यांचे डाऊट सॉल्व करण्यामध्ये फार आनंद मिळतो, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारं हास्य पाहून फार आनंद मिळतो. पासआउट झालेल्या स्टुडंटचा जेव्हा फोन येतो आणि ते जेव्हा स्वतः काही गोष्टी शेअर करतात की सर फार गोष्टींची आठवण येते, फार गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत, आपल्याकडे फार क्लासेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात, तेव्हा खूप मोठं समाधान मिळतं. असो, अलॉंग विथ दिस स्मॉल इंट्रोडक्शन मी थोडीशी एक गोष्ट आणखी सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्र हो, मी माझ्या करिअरमधल्या या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये किंवा 10 वर्षाच्या पिरियडमध्ये मी सुरुवातीचे 4-5 वर्ष, जवळपास 5 वर्ष CBSE बोर्ड किंवा स्टेट NCERTच्या विद्यार्थ्यांनाही शिकवण्याचं काम केलं आणि त्याच दरम्यान आपल्या स्टेट बोर्डचे ढगेच केमिस्ट्री क्लासेस, दॅट इज DCC, बऱ्याच विद्यार्थ्यांना 11वीला आल्या DCC माहीत नसतं, पण कालांतराने थोड्या दिवसात आपला DCC फार फेमस होऊन जातो. प्रत्येकाला DCC म्हणजे काय माहीत असतं आणि DCC इज आवर ढगेच केमिस्ट्री क्लासेस. सो अशा पद्धतीचा एक छोटासा 10 वर्षांचा प्रवास करत मी तुमच्यापर्यंत इथे पोहोचलेलो आहे. यावर्षी आपण फर्स्ट टाईम माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे की विद्यार्थी घरी आहेत आणि विद्यार्थी आणि आम्ही एकमेकांपासून फार दूर आहोत आणि एकमेकांना अशा पद्धतीनं भेटत आहोत. पण चलो, ही गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाईल, याच्यातूनही आपण फार काहीतरी पॉझिटिव्ह घेऊयात. आणि ते पॉझिटिव्ह काय, तर जरी हा लॉकडाऊन असेल, जरी आपल्याला घरामध्ये थांबावं लागतं आहे, जरी आपण एकमेकांपासून दूर आहोत, पण या गोष्टीचं रूपांतर आपण खूप चांगल्या संधीमध्ये करूयात आणि खूप छान अभ्यास करून आपल्या करिअरची सर्वात महत्त्वाची सुरुवात करूयात. सो विद्यार्थी मित्र हो, तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा आता 11वीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. 10वीपर्यंतचा प्रवास हा आयुष्यातला एक वेगळा टप्पा असतो. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला असेल, पॅरेंट्सचं तुमच्याकडे खूप लक्ष असेल, 10th स्टँडर्ड आहे, वर्षभर टेन्शन घेतलं असेल, खूप छान रिव्हिजन, अभ्यास, होमवर्क, क्लास टेस्ट, कॉलेजच्या टेस्ट, हे ते सगळं करत तुम्ही 10th स्टँडर्डचा टप्पा पार करून आता पुढे आलेला आहात. अजून रिझल्ट आलेला नाही, केव्हा येणार आहे तितकंसं कन्फर्म आपण लगेच सांगणार नाही आहे. थोड्याशा डेट्स टेंटेटिव्हली आलेल्या आहेत, पण थोडासा डिले यावर्षी नक्की होणार आहे. पण तरी या डिलेला आपण संधीमध्ये रूपांतर करून आपण आपल्या करिअरला पाठीमागे राहू शकत नाही आहे. रिझल्ट आला नाही म्हणून आपण क्लासेस तोपर्यंत थांबवू शकत नाही आहे. आयुष्यातला फार मोठा हा 2-2.5 वर्षांचा टप्पा असतो जिथे आपलं करिअर बिल्डअप होणार आहे, ठरणार आहे आणि म्हणून आपण फार वेळ वाट न पाहता आपल्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात आजपासून करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, 10th पर्यंतचा टप्पा फार वेगळा असायचा.
तुम्ही अभ्यास करायचे, खूप छान कुठे एखाद्या ठिकाणी नाही गोष्ट एखादी समजली पाठांतर करायचे, पटकन आपल्या एक्झाममध्ये लिहून मोकळे व्हायचे, मार्क्स मिळायचे आणि आपलं टार्गेट 10th एकच असायचं की मला मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करायचे. अगदी बरोबर आहे, मार्क्स किती महत्त्वाचे असतात हे मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं आहे. कष्ट केल्यानंतर आपण किती मार्क्स मिळवू शकतो हेही मी माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगलं अनुभवलेलं आहे, त्यामुळे तेही मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल. परंतु आपण आपल्या 11वीचा जो टप्पा आहे तो आजपासून सुरू करत आहोत. क्लासेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याकडे मी स्वतः तुमच्यासमोर केमिस्ट्रीसाठी अगदी प्रामाणिकपणे कष्ट करून उभा राहणार आहे. प्रत्येक लेक्चरसाठी मी खूप तयारी करून तुमच्यासमोर येणार आहे. पण ज्यावेळेस एक शिक्षक किंवा एक टीचर अलॉंग विथ द प्रिपरेशन लेक्चरला येत असेल किंवा लेक्चर डिलिव्हर करत असेल तर यू पीपल हॅव अ लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट यू हॅव टू स्टडी ऑल्सो व्हेरी नाईसली, व्हेरी क्लिअरली, रेग्युलरली, सिन्सिअरली. बेटा दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट यू नो. आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांची पावती काय असते हे आम्ही अनुभवलेली आहे, बऱ्याच लोकांना ती मिळालेली आहे. सो स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, रेग्युलर स्टडी केला पाहिजे. क्लासरूममध्ये आल्यानंतर फक्त क्लासरूममध्ये माझ्याकडेच लक्ष पाहिजे, बाकी गोष्टींकडे नको. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे होणाऱ्या सर्व क्लास टेस्ट ज्या असतात त्या सिन्सिअरली कंडक्ट केल्या गेल्या पाहिजे, तुम्ही दिल्या पाहिजेत. आणि एवढं सर्व होऊन जिथे जिथे अडचणी येतील तिथे तिथे शिक्षकांना भेटलं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी सदैव ऑफिसमध्ये अवेलेबल आहोत, परंतु तुम्ही जर आमच्यापर्यंत पोहोचलाच नाहीत, डाऊट्स विचारलेच नाहीत तर आम्हीही विशेष काही करू शकणार नाही किंवा आम्ही प्रत्येकाला तर विचारू शकत नाही बेटा तुझा काय डाऊट आहे. सो तुमचीसुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. पुढचा महत्त्वाचा भाग असा की क्लास आपण कुठे जॉईन केला, क्लास किती मोठा आहे, क्लासला किती मुलं आहेत, त्या टीचरचं क्वालिफिकेशन काय आहे, ह्या गोष्टी बेटा थोड्या सेकंडरी राहतात लाईफमध्ये किंवा या 11-12च्या फेजमध्ये. महत्त्वाच्या नक्की असतात. एक चुकीचा डिसिजन आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडवून आणू शकतो आणि एक खूप चांगला डिसिजनसुद्धा आपल्या आयुष्याला फार पुढे घेऊन जाऊ शकतो. परंतु आपण या 2 वर्षामध्ये स्वतः काय करणार आहोत, किती करणार आहोत, तयारी कशी करणार आहोत, किती सिन्सिअरली गोष्टींना फॉलो करणार आहोत, दिस इज प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ ॲज वेल ॲज इन धिस क्रुशियल पिरियड ऑफ द लाईफ दॅट इज वॉट द 11th and the 12th स्टँडर्ड. बेटा 10thपर्यंत एखादा अर्धा डिसिजन चुकला तरी कदाचित चालू शकतं, कारण 10thला थोडे कमी मार्क्स आले, पाहिजे त्या कॉलेजला कदाचित ॲडमिशन मिळणार नाही, पण सायन्स फॅकल्टीला तर ॲडमिशन आपल्याला नक्की मिळेल, राईट. बट इफ यू हॅव नॉट डन प्रॉपरली इन दिस 2 years, व्हेरी इम्पॉर्टंट 2 years, 11th and the 12th स्टँडर्ड, 100% लाईफमध्ये फार मोठा निगेटिव्ह बदल होऊ शकतो. आणि म्हणून माझी तुम्हाला पहिल्याच दिवशी एक मोठ्या भावाच्या नात्यानं, एका पॅरेंट्सच्या नात्यानं आणि एका केमिस्ट्री टीचरच्या नात्यानं फार रिक्वेस्ट करेल की आपल्याला आपल्या आयुष्याची सुरुवात फार योग्य पद्धतीनं, फार सिन्सिअरली, सुरुवातीपासून हार्डवर्क करत आणि खूप रेग्युलर अभ्यास करत करायची आहे. खूप मुलांच्या माइंडमध्ये असतं 11th स्टँडर्डला थोडं निवांत राहूयात, 12th स्टँडर्ड सुरू झाली की खूप जोरात अभ्यास करूयात. असं काही होत नाही, ह्या फक्त म्हणण्याच्या गोष्टी असतात. आम्ही त्यातून गेली 10-12 वर्ष झाले रेग्युलरली जातोय. हे फक्त म्हणायचं असतं की आता नाही, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी फार करणार आहे. अभ्यास झाला का, नाही थोडा राहिला आहे, राईट. हे शेवटपर्यंतचं आन्सर असतं. अगदी तुम्हाला आज विचारलं अभ्यास झाला का रे बेटा, थोडा राहिला आहे. अगदी बोर्डच्या आदल्या दिवशी जरी विचारलं बेटा अभ्यास झाला का, सर्व व्यवस्थित रिव्हिजन, सर थोडंसं राहिलं आहे. सो हे थोडंसं शेवटपर्यंत राहतच असतं. बट स्टील काय करायचं आहे आपल्याला या क्लासरूममध्ये. मी तुमच्यासमोर केमिस्ट्री सब्जेक्टसाठी उभा असेल. 11वीपासून आपण रेग्युलर सुरुवात करणार आहोत. सुरुवातीचा काय हा ठराविक अडचणीचा पिरियड आहे, संकटाचा पिरियड आहे, संघर्षाचा पिरियड आहे. तोपर्यंत आपण अशा ऑफलाईन पद्धतीनं भेटणार आहोत. रोज तुम्हाला 25-30, 25-35 काय असेल त्या टॉपिकनुसार छोटे छोटे लेक्चर्स तुम्हाला रोज सेंड केले जातील. साधारण 15 दिवस आपण या पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स पाठवणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार आहेत, जेवढे आपल्याकडे कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, जेवढे ग्रुपला ॲड झालेले आहेत, जेवढे टचमध्ये आहेत. नवीन विद्यार्थी ॲड होत राहतील. एका ठराविक स्टेजनंतर 15 दिवसानंतर पॉसिबली आपले हे लेक्चर्स, जर हे सर्व सुरळीत झालं नाही, कृपा करून देवाकडे आपण प्रार्थना करू की लवकरच सुरळीत व्हावं, जेणेकरून आपल्याला जे समोरासमोर चॉक अँड टॉक, समोरासमोर फिजिकल इंटरॅक्शन झाल्यानंतरचं जे टीचिंग असतं बेटा, ते सर्वात बेस्ट असतं. फार मिस करावं लागतं त्या गोष्टीला की तुम्ही नसताना असं पद्धतीनं शिकवणं हे फार वेगळं आहे, पण पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपल्याला काही दिवस तरी अशा पद्धतीनं भेटावं लागेल. ज्यावेळी परिस्थिती सगळी ओके झालेली असेल त्यावेळेस आपण समोरासमोर फिजिकली भेटूयात आणि छानपैकी
पुन्हा एका नव्या एनर्जीनं सुरुवात करूयात. पण आत्ताही आपल्याला एनर्जी डाऊन ठेवायची नाही आहे. वी हॅव टू डू द थिंग्स प्रॉपरली, सिन्सिअरली, अलॉंग विथ द व्हेरी मच हार्ड वर्क अँड व्हेरी रेग्युलरली फ्रॉम टुडे ओनली. आजचं लेक्चर ऐकल्याबरोबर ठरवायचं की बाबा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. 10th पर्यंत काय घडलं, कसं घडलं, किती पडतील, काय होईल, सगळं बाजूला ठेवायचं आहे. 10th पर्यंतचा एक जो फेज होती आपली, एक जो टप्पा होता तो आपण सक्सेसफुली पार केला आहे. किती मिळणार, काय होणार, कसं होणार त्याचा आता विचार करू नका. आता आयुष्यातला एक मोठा टप्पा सुरू झाला आहे जिथून करिअर खरं सुरू होते बेटा. 10th स्टँडर्डचे मार्क्स हे आपल्यासोबत आपल्या फाईलमध्ये आयुष्यभर असणार आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. परंतु 10th स्टँडर्डचा एकच मोठा टप्पा आहे त्या मार्कांचा, आणि मार्कशीटचं एकच मोठं ॲप्लिकेशन आहे टू ऑब्टेन द ॲडमिशन इन द व्हेरी गुड कॉलेज. 11वीचं ॲडमिशन मला खूप चांगल्या कॉलेजने मिळावं एवढा एकच त्या रिझल्टचा किंवा त्या मार्कशीटचा एक मोठं सर्वात ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर एकदा की तुम्ही 11वी सायन्सला ॲडमिशन घेऊन एखाद्या ठिकाणी पोहोचलात, त्यानंतर तुम्हाला 10चे मार्क्स कोणी विचारणार नाही बेटा. इथून आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू होतो ज्याला आपण म्हणतो 11th and 12th स्टँडर्ड. का हा आयुष्याचा टप्पा आहे? खरंच हा टप्पा आहे का? सर्वच म्हणतात 11वी 12वी फार महत्त्वाची, आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे वगैरे वगैरे. खरं आहे का हे? हो, 100% खरं आहे बेटा. का खरं आहे? तर ही 12वी झाल्यानंतर आपलं जे मोठं स्वप्न असतं, बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, समजायला लागल्यापासून, काहींना समजण्याच्या अगोदरपासूनच त्यांच्यावरती बिंबवलं जातं पॅरेंट्सकडून, तर काहींचं समजल्यापासून, त्यांना जेव्हापासून समजायला लागलं, अंडरस्टँड व्हायला लागलं मला काय करायचं, काय व्हायचं वगैरे वगैरे, तेव्हापासून बऱ्याच लोकांचे टार्गेट्स असतात रिलेटेड टू द IIT JEE. मला IIT मध्ये पोहोचायचं आहे. काही लोकांचं टार्गेट असतं की मला एक चांगल्या क्वालिटीचं डॉक्टर व्हायचं आहे. काहींचं म्हणणं असतं की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, खूप टॉपच्या कॉलेजला करायचं आहे. शक्यतो कोणाला असं वाटत नाही हो की माझा नंबर खूप साध्या कॉलेजला लागावा, राईट? प्रत्येकाला वाटतं की त्या फील्डमधलं टॉपचं इन्स्टिट्यूट मला भेटलं पाहिजे. मग बेटा हे टॉपचं इन्स्टिट्यूट काही न करता असंच भेटणार आहे का रे? बिलकुल नाही. त्यासाठी खूप कष्टांची गरज आहे, खूप प्रामाणिकपणाची गरज आहे, खूप हार्डवर्कची गरज आहे, खूप सिन्सिअरिटी असली पाहिजे. आणि ही सिन्सिअरिटी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस राहून उपयोग नाही. आय एम रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. या सर्व गोष्टी ज्या मी वेळोवेळी पुन्हा पुन्हा तुम्हाला रिपीट करून सांगतो की काय काय असणं गरजेचं आहे, हे काही कालावधीसाठी नको आहे, हे कमीत कमी 2 ते 2.5 वर्षांसाठी पाहिजे. बेटा आज जून 2020 आहे. जून 2022 मध्ये तुम्ही मुलं CET NEET JEE या परीक्षा देणार आहात. कंप्लीट 2 वर्ष आहेत आपल्याकडे, 24 महिने आहेत. दिवसांमध्ये बोलायचं झालं तर 365 + 365 एवढे आपल्याकडे दिवस आहेत. 2, 3, 4 महिन्यामध्ये खूप सिन्सिअरली अभ्यास करूनही काहींना बऱ्यापैकी सक्सेस मिळतं. तर जस्ट इमॅजिन, जो विद्यार्थी आज 9 जून पासून सुरुवात करणार आहे आणि भविष्यातल्या कदाचित 9 जून 2022 मध्ये तुमच्या CET NEET JEEच्या एक्झाम्स कदाचित देणार आहे, तुमच्याकडे जर 2 वर्ष असतील तर 2 वर्ष प्रामाणिक कष्ट, सिन्सिअरिटी, हार्ड वर्क, रेग्युलॅरिटी, स्वतःचा प्रामाणिकपणा, ह्या सर्व गोष्टी जर एखाद्याने इम्प्लिमेंट केल्या तर जस्ट इमॅजिन काय असेल फ्युचर 2022चं. खूप आउटस्टँडिंग असेल बेटा. आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहोत. तुमच्याकडून आम्हाला जे पाहिजे, सपोर्ट पाहिजे, अभ्यास पाहिजे, आउटपुट पाहिजे, ते तुमच्याकडून असलं पाहिजे. ढगे सरांनी खूप तयारी केली, ढगे सर खूप तयारी करून जरी वर्गामध्ये शिकवायला आले, पण बेटा जोपर्यंत तुम्ही तयारी करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आहे. सो सेल्फ स्टडी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वेळोवेळी मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगत जाईल. आजच्या पहिल्याच एका लेक्चरमध्ये सर्व ते बोलू शकत नाही आहे मी. थोडक्यात आपल्याला फक्त आज इंट्रोड्यूस व्हायचं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपल्या क्लासच्या बाबतीत कसं असेल आपलं शेड्यूल. 2 बॅचेस असतील, एक मॉर्निंगला असेल, एक इव्हिनिंगला असेल. सुरुवातीपासूनच आपण फक्त स्टेट बोर्डला कॉन्सन्ट्रेट करणार नाही. अल्दो वी आर द स्टुडंट फ्रॉम द स्टेट बोर्ड, बट ऑल्सो वी हॅव टू प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल ॲज पर ॲज दिस अनादर बोर्ड इज कन्सर्न, दॅट इज अन NCERT CBSE बोर्ड. सुरुवातीपासून आपल्याला दोन्ही बुक्सला किंवा दोन्ही मीडियमचा वापर करायचा आहे, यूज करायचा आहे, दोन्ही मीडियमला फॉलो करायचं आहे. बिकॉज दोज पीपल्स हू आर इंटरेस्टेड इन द IIT JEE अँड दिस NEET एक्झामिनेशन, दे मस्ट हॅव टू फॉलो द NCERT बुक. म्हणजे स्टेट बोर्डचं पुस्तक चांगलं नाही असं आहे का? बिलकुल नाही. दिस ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी नाईस. आपलं स्टेट बोर्डचं पुस्तक खूप छान आहे. But if you look at the IIT JEE and the NEET examination, their old question papers, their pattern of the examination, the successful candidate ratio, then you people will realize that most of the candidate having belonging from NCERT as well as
Those who are using the NCERT books during their preparation, they got little bit more success. मग आपणही पुढे बाजूला मागे राहायचं नाही, आपल्यालाही मागे राहायचं नाही, आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये पुढे जायचे, टिकायचे. आणि म्हणून आपण काय करणार आहे, आपण स्टेट बोर्डला तर व्यवस्थित फॉलो करणारच, त्यासोबत आपण NCERT CBSE मीडियममधून सुद्धा तो टॉपिक बऱ्यापैकी कव्हर करणार आहोत. सुरुवातीपासून अगदी शेवटी कुठेतरी 11वी संपली, नंतर 12वी सुरू झाली, 12वी संपली आणि मग CET नीट JEEची तयारी सुरू झाली, असं होणार नाही. सुरुवातीपासून तुम्हा विद्यार्थ्यांना CET नीट JEEचा जो अँगल आहे तो सेट करून दिला जाईल, तो त्याच्याबद्दल तुम्हाला जागृत केला जाईल, तुम्हाला त्याबद्दल सुद्धा मधून मधून खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातील. इवन त्या दृष्टीनं सुद्धा तुमची तयारी करून घेतली जाईल. तुम्ही तुमच्या सिनियर्सच्या नोटबुक वगैरे पहा, मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या नोट्स कशा असतात. मी तुम्हाला नोट्स ज्या लिहून देतो त्यामध्ये कंपल्सरी प्रत्येक लेक्चरला कमीत कमी 4-5 वेळा 10 वेळा तरी मी असं म्हटलं जातं की व्हेरी इम्पॉर्टंट फॉर CET, लेट अस हॅव द CET कॉर्नर. विद्यार्थी लगेच कलरफुल दुसरा पेन घेतात, कोपऱ्यामध्ये नोटबुकच्या CET कॉर्नर महत्त्वाची गोष्ट लिहून घेतात. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी खूप छान फॉलो करायच्यात. तुम्ही सध्या काय करणार आहात ते सांगणं फार महत्त्वाचं आहे. क्लासेस आता आजपासून सुरू झाला बेटा. आज इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे. आज काय मी सब्जेक्टकडे जाणार नाही, आज मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. आणि उद्याचं लेक्चर तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा आपण सुरुवातीचे साधारण एक 10 ते 12 दिवस किंवा कदाचित 10-12 दिवस आय कॅन से आपण एक बेसिक फंडामेंटल केमिस्ट्री म्हणून जो भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्डचं बेसिक केमिस्ट्री, ज्या कन्सेप्ट्स, ज्या टर्म्स, ज्या टर्मिनॉलॉजीज, ज्या डेफिनेशन्स, जे छोटे छोटे फॉर्म्युले, ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स, आयसोमर म्हणजे काय वी डोंट नो, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन हॅव्हिंग द 4 व्हॅलन्सी, वाय कार्बन शोज 4 व्हॅलन्सी, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, what is metal, non-metal, metalloid, what is atom, what is nucleus, what is proton, neutron, electron, who is present inside the nucleus, who is present outside the nucleus, what is analytical chemistry, what is physical chemistry, what is periodic table, what is group, period, D block, F block वगैरे वगैरे. खूप सारं शिकायचं आहे आपल्याला, खूप सारं शिकायचं आहे. कंटिन्युअस 2 वर्ष आपण केमिस्ट्री शिकणार आहोत. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की सर केमिस्ट्री जरा मला अवघड वाटत होता किंवा अवघड वाटतो, ते फॉर्म्युले लक्षात राहत नाही, ते स्ट्रक्चर लक्षात राहत नाही, रिॲक्शन तर मी पाहिली तरी मला टेन्शन येतं. अरे बाबा, असं काही समजू नकोस. DCCला एकदा जॉईन केलं ना आणि एकदा का सिन्सिअरली फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या, फक्त जॉईन करून उपयोग नाही बेटा. खूप सारे विद्यार्थी जॉईन करतात. हे जे सांगतोय मी आज 15 ते 20 मिनिटांचा सेशनमध्ये, ते जो फॉलो करणार आहे तो विद्यार्थी केमिस्ट्रीमध्ये टॉप करणार आहे आणि केमिस्ट्रीची कुठली त्याला भीती वाटणार नाही आहे. तुमच्यासमोर हा जो व्यक्ती उभा राहिलेला आहे, हा तुमची केमिस्ट्रीची भीती घालवण्यासाठी, केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट तयार करण्यासाठी, केमिस्ट्री सोपी वाटण्यासाठी आणि केमिस्ट्रीमध्ये खूप स्ट्रॉंग आउटपुट मिळवून देण्यासाठीच उभा आहे. सो विश्वास ठेवून, ट्रस्ट ठेवून तुम्ही एकदा सुरुवात करा. करायचंय काय, आलेलं सिन्सिअरली काय गोष्टी फॉलो करायच्या तुम्ही. आता ह्या 15 दिवस 20 दिवस किती दिवस आपण ऑफलाईन अशा पद्धतीनं भेटणार आहोत वी डोंट नो. तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. पण जोपर्यंत आपण असं भेटणार आहोत ना, तोपर्यंत एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय करायची आहे, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरी असून सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स खूप काळजीपूर्वक ऐकायचे. नंबर 1. सेकंड, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लगेच एक छानशी केमिस्ट्रीसाठी नोटबुक करायची आहे. तुम्ही म्हणाल्या छोट्या छोट्या गोष्टी काय सांगताय सर, आम्हाला माहिती आहे, बट स्टील तुम्ही जरी तुम्हाला सर्व माहीत असेल तरी मी काही गोष्टी आपल्या क्लासेसच्या बाबतीत स्ट्रिक्टली सांगणार आहे की कंपल्सरी एक चांगली नोटबुक करायची आहे. कंपल्सरी 2 ते 3 प्रकारचे कलरचे पेन वापरायचे बेटा. रिप्रेझेंटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ. तुम्ही म्हणाल आम्हाला काय वाटत नाही असं, मी तुम्हाला सांगेल की रिप्रेझेंटेशनचा केवढा मोठा रोल आहे आणि तुमचं रिप्रेझेंटेशन बेस्ट असेल तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे कसे जाणवता हे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जाणवेल. व्यवस्थित नोट्स बनवायला सुरुवात करायची. एक लेक्चर आलं, उद्याचं जेव्हा लेक्चर तुमच्या समोर येईल ना, लेक्चर रीड करताना, ऐकत असतानाच तुम्ही काय करायचे, कानामध्ये हेडफोन किंवा मोबाईल व्हिडिओ पुढे सुरू आहे, नोटबुक आहे, हातामध्ये पेन आहे, पेन्सिल आहे, जे जे सांगितलं जाते पटपट ऐकायचे, काळजीपूर्वक ऐकायचे आणि लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे. तुम्ही लगेचच तुम्ही एखाद्या नीटसाठीचं बुक घ्यायचं का, IIT JEEसाठीचं पुस्तक घ्यायचं का, अजिबात नाही. सध्या तुम्ही फक्त बेसिक फंडा आपण क्लिअर करणार आहोत. एक 10 ते 12 दिवसामध्ये तुमचं बेसिक केमिस्ट्रीबद्दल आवड, केमिस्ट्रीबद्दल इंटरेस्ट, केमिस्ट्रीची भीती हे सर्व मी रिमूव्ह करून टाकणार आहे तुमच्या माइंडमधून. आणि एक केमिस्ट्री एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, खूप छान आहे, किती सोपा आहे, अशी एकदा तुमच्यामध्ये पॉझिटिव्हनेस तयार झाली की मग आपण आपल्या जीवनाचा प्रवास एकदम एनर्जेटिकली सिलेबसच्या स्वरूपामध्ये सुरू करणार आहोत.
सो सुरुवातीच्या या 8-10 दिवसांमध्ये मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, मी तुम्हाला फार बेसिक नॉलेज देणार आहे. हे 10 दिवसांचे लेक्चर म्हणजे तुमचं केमिस्ट्रीचा सर्व बेस असणार आहे. आणि जेव्हा बेस पक्का असतो ना, तेव्हाच बाकीचा प्रवास खूप स्ट्रॉंग होतो. घराचं बेसमेंट जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही बिल्डिंग आणि इमारत खूप चांगली बांधू शकता. बेस कच्चा असेल तर कदाचित तुमच्यासमोर चित्र लगेच उभं राहिलं असेल, सर्व काही डिस्ट्रक्ट होऊ शकतं. सो माझी रिक्वेस्ट तुम्हाला आहे, येणारं प्रत्येक लेक्चर सिन्सिअरली पाहणे, व्यवस्थित त्या दिवशी रेग्युलरली पाहणे. पेंडिंग ठेवायचे नाही लेक्चर बेटा. पेंडिंग लेक्चर राहिलं की समजायचं आपली त्या लेक्चरबद्दलची मानसिकता ही डिस्टर्ब झालेली आहे, तितकंसं आउटपुट देत नाही पेंडिंग लेक्चर. त्या दिवशी एनर्जेटिकली लेक्चर पाहायचे. त्या दिवशी लेक्चर पाहताना नोटबुकमध्ये गोष्टी नोट डाऊन करायच्यात. सिन्सिअरली क्लास सुरू झाल्यानंतर ज्या आपल्या टेस्ट कंडक्ट केल्या जातील त्या टेस्ट द्यायच्यात. तुम्हाला कंपल्सरी बायोमेट्रिक अटेंडन्स घेतलं जाईल क्लासेसच्या माध्यमातून. रोज आपला अटेंडन्स घेतला जाईल. पॅरेंट्सला त्याचा मेसेजही पोहोचेल. प्रत्येक आठवड्याला किंवा 15 दिवसाला होणाऱ्या टेस्टचं रिपोर्टिंग तुमच्या पॅरेंट्सपर्यंत मेसेजनं केलं जाईल. सर्व एरियामध्ये CCTV कॅमेरे असल्यामुळे तुम्ही काय करताय, कुठे बसताय, काय चाललंय, पळून गेलेत का, इथेच थांबलात का, मित्रांसोबत कुठे बाहेर आहात का, हे सगळं समजणार आहे. कम्प्युटरची लॅब आहे, तिथे ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्हाला देता येणार आहे फॉर द CET, नीट अँड JEE. सो खूप साऱ्या गोष्टी फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह असलं पाहिजे. राईट. सो सर्वांना ढगेच केमिस्ट्री क्लासेसच्या वतीनं मी या नवीन वर्षाच्या आणि आयुष्यातील खूप मोठ्या टप्प्याच्या खूप शुभेच्छा देतो. फार एनर्जीनं आपण सुरुवात करू, खूप ॲक्टिवली आपण सुरुवात करू आणि अशा पद्धतीनं सुरुवात करू आणि अशा पद्धतीनं शेवट करू की शेवट असा होईल की कदाचित आपल्याला आज माहीतही नाही की काय होणार आहे. आज जेवढं एक्सपेक्ट केलेलं आहे त्यापेक्षा खूप पटीमध्ये जास्त तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे, परंतु त्या प्रयत्नाला जोपर्यंत तुमची साथ नाही तोपर्यंत ते शक्य नाही. सो सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी विनंती करेल की ह्या होणाऱ्या 15-20 दिवसांच्या पिरियडमध्ये जोपर्यंत आपण समोरासमोर फिजिकली भेटणार नाही तोपर्यंतच्या कालावधीमध्ये सुद्धा होणारं प्रत्येक लेक्चर व्यवस्थित ऐका, तयारी चांगली करा, नोटबुकमध्ये नोट्स बनवा. स्टेट बोर्डचे आणि NCERTचे बुक्स खरेदी करा. मार्केटमध्ये बुक्स मिळत आहेत, बुक स्टॉल ओपन झालेले आहेत. बुक्स घेऊन ठेवा आणि होणाऱ्या टॉपिक्सशी रिलेटेड लगेच थोड्याफार नोट्स बनवायला सुरुवात करा. अगदी छान सुरुवात करा. आपलं टार्गेट फक्त स्टेट बोर्ड नाही आहे, आपल्याला फक्त NCERTचंच बुक पाहायचं आहे असंही नाही आहे. आपल्याला दोन्ही पण मीडियममधून पुढे जायचं आहे आणि आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या 3 ते 4 परीक्षा आपल्याला द्यायच्यात. एक म्हणजे बोर्ड एक्झामिनेशन ऑफ द 12th स्टँडर्ड 2022, IIT JEE एक्झामिनेशन फॉर इंट्रोड्युसिंग इन टू द IITs, ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे. नीटमधून आम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे डॉक्टर्स घडवायचेत. ज्यांचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचे त्यांनी आजपासूनच खूप स्ट्रॉंग पद्धतीनं खूप मोठं स्वप्न समोर ठेवून तयारीला लागायचं आहे. आणि MST CET ही सुद्धा परीक्षा आपल्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. या सर्वांचा एकत्रित स्टडी करून आपण आता पुढे जाणार आहोत. शेवटी तुमच्यासाठी फक्त एक छोट्याशा 2 ओळी म्हणायच्यात मला. त्या का म्हणायच्यात तर त्यातून थोडीशी तुम्हाला प्रेरणा मिळेल असं मला वाटतंय. मित्रांनो, समय न लगाओ तय करने में, समय न लगाओ तय करने में, आपको क्या करना है वरना समय ही तय कर लेगा कि आपका क्या करना है. वाक्य खूप छोटं आहे, अर्थ खूप मोठा आहे. कुठलाही डिसिजन घेण्यासाठी वेळ लावू नका. जर तुम्ही डिसिजन घेण्यासाठी योग्य काय आहे ते ठरवण्यासाठी वेळ लावला तर कदाचित वेळ ठरवेल की आता तुमचं काय करायचं. अन्यथा तुम्ही जर योग्य पद्धतीनं प्रॉपर डिसिजन योग्य वेळी घेतला तर तुमची ती वेळ ठरवेल की तुमचं आयुष्यामध्ये काय करायचं. सो आपलं काय होणार हे वेळ ठरवणार आहे आणि आपल्याला काय करायचं हे आपणच ठरवणार आहोत. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा, आमच्यावर विश्वास ठेवा आणि एका नव्या एनर्जीनं सुरुवात करूयात. आजचं लेक्चर फक्त इंट्रोडक्शनचं होतं. थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सब्जेक्टबद्दल दिली. आपण उद्याच्या लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत विथ आवर ब्युटिफुल सब्जेक्ट, इंटरेस्टिंग सब्जेक्ट केमिस्ट्री. आणि उद्यापासून आपण आपल्या बेसिक फंडामेंटल केमिस्ट्री याच्या अंडर आपण सुरुवातीचे काही लेक्चर्स पाहणार आहोत. इज इट फाईन? सो भेटूयात नवीन लेक्चरला उद्या. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा देतो आणि खूप विश यू ऑल द बेस्ट for your very important period of the life, very crucial period of the life, that is the 11th and the 12th standard. Fine? धन्यवाद.